आज इंदापूर शहरामध्ये माझा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याच्या निमित्तानं जमलेले सर्व माझे मित्र परिवार आणि उपस्थित आदरणीय दत्तामामा बर्णे, प्रसादजी जगदाळे, हनुमंतबाबा कोकाटे, शहराध्यक्ष ढवळे आणि उपस्थित सर्व आमचे सर्व जुने सहकारी, नवे सहकारी, आज या निमित्तानं मी सर्वप्रथम या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि बर्णे मामा आणि प्रसाद जगदाळे यांचं मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला पक्षात घेतलं आणि आज ह्या पक्ष प्रवेश करताना त्यामध्ये आमचा कुठलाही स्वार्थी हेतू नसून किंवा कुठल्या ह्याच्यासाठी नाही, तर या इंदापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आज इंदापूर पुणे जिल्ह्यामध्ये जर कोण निधी देऊ शकत असेल तर हे 2-3 माणसाचा आज इंदापूर तालुक्याला निधी देऊ शकतात आणि या इंदापूर शहराचा सर्वांगीण विकास, हरित विकास आणि एक विजन घेऊन एक विकास केला पाहिजे या ध्येयाने आम्ही इथं आलेलो आहोत. म्हणजे असं की आम्हाला तिकीट नव्हतं म्हणून इकडे आलो तिकडे गेलो हा आमचा विषय नाही. म्हणजे आम्ही इंदापूर शहराच्या परिपूर्ण विकासासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहोत आणि त्यासाठीच आम्ही हा पक्ष प्रवेश केलेला आहे. आज कुणी काय म्हणतं की आमचं झालं म्हणून तुम्ही तिकडे गेला, आज तुमच्यापाशी कोण नव्हतं म्हणून तुम्ही कुठे गेला. परंतु मामा तुम्हाला एक सांगतो, राजकीय नेत्यांपासून जरी लांब राहिलो असलो तरी माझी इंदापूरची जनता ही माझ्या बरोबर आहे आणि ज्या जनतेचं प्रेम, या जनतेचं जे प्रेम आहे ते माझ्याबरोबर कायम राहील. आणि गेल्या 5-10 वर्षामध्ये जे काही नगरपालिकेमध्ये आम्ही काम केलं त्या कामाची पावती आम्हाला जनता या निमित्तानं या पंचवार्षिकला सुद्धा देईल आणि दिल्यानंतर सुद्धा या इंदापूर शहराला पूर्णपणे कायापालट केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही एवढी ग्वाही या निमित्तानं देतो. आज या इंदापूर शहराचे या कुगाव शिरसोडी पुलामुळे इंदापूर शहराची बाजारपेठ आज चौपट होणार आहे, इंदापूर शहराचे हद्दवाढ होणार आहे. या सर्वांचा परिपूर्ण आणि नियोजनबद्ध विकास करण्याची दृष्टी आणि विजन कोणाकडे असेल तर ते आदरणीय अजितदादा पवार यांच्याकडे नक्कीच आहे आणि त्यांच्यात तेवढी दमक आहे की ते काम करू शकतात. एक शासन प्रशासन चांगल्या प्रकारे कसं चालवावं हे त्या नेत्यांकडून शिकावं असं या निमित्तानं मला वाटतं. कारण एका मागणीच्या पत्रावर आणि मामांच्या सांगण्यावर जर 382 कोटीचा पूल जर दादा देत असतील तर आपल्या इंदापूरच्या वाढीव हद्दीच्या विकासासाठी, नियोजनबद्ध विकासासाठी जर आम्ही विकासाचा आराखडा दिला तर दादा आणि मामा किती पैसे देतील हे मीही सांगू शकत नाही आणि तेही सांगू शकणार नाहीत. एवढी खात्री मला या निमित्तानं नक्कीच वाटते. आज या इंदापूर शहराचा विकास होतोय. विकास होत असताना या इंदापूर शहरामध्ये जी काही त्रुटी आहेत, ज्या काही कामं राहिलेली आहेत ती कामं पूर्ण करण्याचा संकल्प या 5 वर्षामध्ये नक्कीच करूया. आणि इंदापूरची बाजारपेठ थोडीशी मामा कंजेस्टेड आहे, त्यासाठी थोडंसं पार्किंग नियोजन असेल किंवा जे रस्ते कनेक्टर आहेत ते रस्ते करणं असेल, या गोष्टीसाठी प्रामुख्याने आपल्याला विचार करावा लागेल की जेणेकरून नवीन बाजारपेठ तयार होत असताना जुनी बाजारपेठ सुद्धा आमची राहिली पाहिजे, टिकली पाहिजे. शेवट या इंदापूर शहराचं मूळ गाव आहे, हे बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठावर हे सर्व इंदापूर भविष्यात वाढणार आहे. त्या निमित्तानं मला एवढं सांगावं वाटतं. आणि मामा तुम्हाला एवढा एकच शब्द देतो, आदरणीय अजितदादा पवार असतील आणि तुम्ही आणि प्रसाद जगदाळे यांनी जो काही विश्वास आम्हाला दिलाय त्या विश्वासाला पात्र राहून या इंदापूर शहरामध्ये स्वच्छ कारभार, पारदर्शी कारभार होईल एवढी खात्री या निमित्तानं देतो. जरी आज आम्हाला कोणी म्हणत असेल की पैसेवाल्याला तिकीट देण्यासाठी मामांनी प्रवेश घेतला असेल, माझ्याकडे पैसे असले तरी आमचे कष्टाचे पैसे 24 तास आमचं कुटुंब कष्ट करतं तेव्हा हे पैसे दिसतात. आमचे पैसे वाममार्गाने आलेले नाहीत, हे कष्टाने कमवलेले आणि आज नाही पिढ्यानं पिढ्या आहेत. आणि हेच या निमित्तानं मला सांगायचंय की पैसेवाले आहेत म्हणून तिकीट आम्ही मागितलेलं नाही. आमच्या बरोबर आमचे जे सहकारी मित्र आहेत या सगळ्यांकडे इंदापूर शहराच्या विकासाचे विजन आहे आणि ती विजन जेव्हा आम्ही दाखवतोय, बोलतोय, करतोय आणि हे लोकांमध्ये दिसतंय
तर त्यामध्ये आपण ज्या विजन आणि विकासाच्या संकल्पना मांडतोय त्यासाठी एक भरभक्कम शक्ती आपल्या पाठीशी पाहिजे। या बाहुंड्यानं आम्ही तुमच्यापाशी आलो, तुम्ही आमची मान्य करताय। तुम्ही आम्हाला एवढा मोठा 380 कोटीचा पूल या बाजारपेठेसाठी दिलेला आहे, भविष्यामध्ये ही बाजारपेठ सुधारण्यासाठी तुम्ही आवश्यक निधी देताल। परंतु असं जर कोणी म्हणत असेल की तुम्ही काही स्वार्थासाठी प्रवेश केला, तुम्हाला कुणी पक्षातनं काढून टाकलं, तुमचं काय नेत्यांशी पटत नाही, तुम्ही त्या नेत्यांना काय आरोप करता, तर ते साफ चुकीचं आहे। आमचं कुटुंब हे नीतिमूल्य जपणारं कुटुंब आहे। केवळ त्या विश्वासावर आज आमच्या बरोबरची जनता आणि आमचा परिवार हा खूप टिकून आहे। त्या विश्वासाला आम्ही कुठेही त्याला जाऊ देत नाही। काही मतभेद असू शकतात, त्याला नाईलाज आहे। 70 वर्ष आम्ही एकनिष्ठच होतो, आता जिथं होतो तिथं प्रामाणिकपणे काम केलं। ज्या संस्थांमध्ये मी पदाधिकारी म्हणून होतो त्या संस्थांना त्या खुर्चीचा न्याय देण्याचा प्रयत्न केलाय, त्याच्यामध्ये कुठलीही कसर सोडलेली नाही। आणि मी स्वतः म्हणजे मी त्यांच्यापासून दूर होताना सुद्धा मी माझ्याकडे 3 पदं असताना सुद्धा मी ती पदं सोडून आलेलो आहे। त्यामुळे पदासाठी मी दुसऱ्याकडे गेलोय हा माझा विषय नाही, हे इंदापूरच्या जनतेने नेहमी लक्षात घ्या। केवळ कुणी कुणाच्या स्वार्थासाठी काय केलं असेल, काय झालं असेल तो विषय मला नाही। कुणीतरी त्या दिवशी म्हणले असतील की बाबा पैशाकडे बघूनच तुम्ही तिकीट देताय, परंतु असं नसतं। इंदापूर शहरामध्ये काम करताना या जनतेने जेवढं प्रेम दिलंय की त्या प्रेमाचं मी उतरा येऊ शकत नाही, एवढं प्रेम या जनतेने दिलंय। पैसा आज आयोजन नाही, नुसतं पैशावर निवडून असतं तर टाटा, बिर्ला, अंबानी, अडाणी यांनी देशाचे पंतप्रधान झाले असते, राष्ट्रपती झाले असते, मुख्यमंत्री झाले असते, परंतु केवळ पैसा काम करत नाही, तर जनतेचं काम, जनतेबरोबर राहणं आणि जनतेचा संपर्क असणं, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये काम करत असतात। आणि सगळ्यात मोठी गोष्ट की या जनतेने जे प्रेम दिले, जे विश्वास दिलाय, त्या विश्वासाला एकही तडा जाऊ द्या नाही, न जबाबदारी मी आमच्या मित्र परिवाराच्या वतीने देतो आणि थांबतो। धन्यवाद। त्या नगरीचे नगरसेठ भरतशेठजी शाह यांच्या पक्ष सोहळ्याच्या निमित्तानं आज आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तामाव भरणे, पीडीसी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, आमचे महाराष्ट्राचे युवकचे प्रवक्ते शशिकांत तरंगे, शहराचे अध्यक्ष बाळासाहेब ढवळे, युवकचे अध्यक्ष शुभमभाई निंबाळकर, सन्माननीय व्यासपीठ आणि बंधू आणि भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, काही लोकांच्या मनात शंका होती हनुमंतराव कोकाटे तो उपस्थित राहील का नाही, पण मी पहिला प्रथम क्रमांक देतो की पक्ष संघटना, पक्षावर प्रेम करणारा मी कार्यकर्ता, त्याच्यामुळं मला इथे याला कधीच अडचण होणार नाही। कोण पक्षात असलं तरी मी पक्षातच असतो, कोण सोडून गेलं तर ती सोडून जातो, तिथपर्यंत कुणाची दोस्ती हाय तोवर आपल्या संकट असते, त्याची दोस्ती जी पक्ष सोडून त्या संघटना असेल त्याची दोस्ती नसते। हे आपण पहिल्यांदा मी तुम्हाला प्रस्तुत होतो। भरतशेठजी शाह तुम्हाला मी प्रामुख्याने सांगतो, तुम्ही जेवढा आमच्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला ही पक्ष कधीच तळात जाऊ देणार नाही। त्यामुळं उद्याची येणारी निवडणूक आपल्या नगरपालिकेवर घड्याळ चिन्ह असेल एवढंच तुम्हाला संकेत आज ह्या पक्ष सोहळ्याच्या निमित्ताने मी आवर्जून सांगतो की 100% विजय ही आपला होईल आणि या नगरपालिकेवर घड्याळाचा झेंडा फडकेल एवढं मी सगळ्याला सांगतो। आणि पुन्हा एकदा जेवढ्यांनी आज प्रवेश केला त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। मी आत्ताच हॉस्पिटलमधून आलोय, असता इकडेच बसलोय, इथंच आलोय, नाहीतर म्हणणार आबा एवढं बोलतात ना आज थोडक्यातच कावू राखलं। माझी मानसिकताच अशी आहे, उभा सुद्धा राहायची माझी ही नाही, पण आज एवढा मोठा पक्ष सोहळा असताना आबा कसा घरी झोपल म्हणून आबा इथपर्यंत आज आलाय, की मी तुमच्या ध्यानात असू द्या। धन्यवाद। खरं तर पक्षावरचं प्रेम या ठिकाणी पाहायला भेटतंय। धन्यवाद आबा। यानंतर मी विनंती करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर तालुका प्रवक्ते डॉक्टर
महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते डॉक्टर शशिकांतजी तरंगे साहेब विनंती आहे आपण मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय डॉक्टर शशिकांतजी तरंगे साहेब. आज इंदापूर शहरामध्ये इंदापूर नगरीचे नेते आदरणीय भरत शेठ शाह यांच्या व त्यांच्या समवेत असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांच्या पक्ष प्रवेशासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आदरणीय दत्तामामा भरणे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्मान्य आप्पासाहेब जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंतआबा कोकाटे, इंदापूर शहर अध्यक्ष बाळासाहेब ढवळे, आमचे मार्गदर्शक आदरणीय अरविंद तात्या वाघ व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख नेते मंडळी. सर्वप्रथम मी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता म्हणून आदरणीय भरत शेठ शाह व त्यांच्या समोर आलेल्या सर्व सहकार्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो व त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. आता इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं घड्याळ चिन्हावरती आपले सर्व उमेदवार हे निवडणूक लढणार असल्याने आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार आदरणीय अजितदादा पवार साहेबांचं इंदापूर तालुक्यावरती व महाराष्ट्रामध्ये असलेलं प्रेम आणि त्यांचं असणारं काम हे आपण सर्वांनी आदरणीय भरणे मामांच्या माध्यमातून आपण सर्वजण गावागावामध्ये पाहतोय की सत्तेमध्ये असल्यानंतर आणि मामांच्या बरोबर या तालुक्याची विकासाची गंगा कशा पद्धतीनं गावागावामध्ये गल्ली गल्लीमध्ये विकास हा दिवसानुदिवस वाढत चाललेला आहे. आणि म्हणून आदरणीय अजितदादांचं राज्यामध्ये नेतृत्व हे मोठ्या ताकदीने उभा राहत असताना आपण सर्वांनी इंदापूर तालुक्यातून सुद्धा भरणे मामांचं हात बळकट करण्यासाठी आणि आपल्या गावाचा विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना ताकदीनं मताधिक्य करून विजय करण्याचं आव्हान देखील आजच्या या पक्ष प्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला करतो आणि मनापासून सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद डॉक्टर साहेब. यानंतर मी विनंती करतोय पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक सन्माननीय आप्पासाहेब जगदाळे, विनंती आहे आपण मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय आप्पासाहेब जगदाळे. इंदापूर तालुक्याच्या म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं वर्षानुवर्ष एक चांगला आदर्श कुटुंब म्हणून ज्यांचं नाव आहे असे शाह कुटुंब यांच्या प्रवेशाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे कृषी मंत्री आणि मामा सर्वांचे नेते आदरणीय दत्तामामा भरणे, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हनुमंतआबा कोकाटे, त्याचप्रमाणे राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते श्री शशिकांतजी तरंगे, त्याचप्रमाणे मार्केट कमिटीचे संचालक आणि आमचे सहकारी मधुमामा भरणे, दुसरे मार्गदर्शक श्री बंधू तात्या वाघ, मोहोळकर आबा, शहराचे अध्यक्ष बाळासाहेब ढवळे, त्याचप्रमाणे देवराज जाधव, मोरे वकील, बापूराव शेंडे, शुभम निंबाळकर, शिवाजी तरंगे, अतुलजी झगडे, त्याचप्रमाणे आता ठीक आहे आता सर्वच व्यासपीठ काका असतील, अण्णा असतील, सर्व व्यासपीठ आणि ज्यांनी 5 वर्ष खऱ्या अर्थानं या इंदापूर शहराची सेवा केली अशा आमच्या भगिनी अंकिताताई भाभी, त्यांचे सर्व कुटुंब, उपस्थित असलेले इंदापूर शहराचे सर्व म्हणजे आता भावी नगरसेवक आणि ज्यांनी तिकीट मागले ते सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सहकारी पत्रकार बंधू, बऱ्याचशाच वेळेस प्रवेशाचं शुभेच्छा द्यायची कारणच नाही मामा, कारण हा कागदावला प्रवेश आहे. ऍक्च्युली विधानसभेच्या वेळेसच त्यांचा प्रवेश झालेला आहे मामा. ज्यांनी घड्याळाचं काम केलं
त्याला प्रवेश मागण्याची आवश्यकता नाही. बरोबर आहे का काका? हा, ज्यांनी प्रामाणिकपणे घड्याळाचं काम केलं असेल तो प्रवेश नाही. आता एक हे कागदावला प्रवेश आहे. खऱ्या अर्थाने इंदापूर शहरामध्ये भरत शेठ एकटे आले तर 3 माणसं एक झाली. आता परत ते बंडा पाटील बी आले, अजून किती माणसं एक होत तिकडून काम बिघडवायचं म्हणून आम्ही लवकर आलो. अजून बी दुसरी कोण येते बघा. उद्यापर्यंत अजून लोक या ठिकाणी सामील होतील. शेवटी या तालुक्याचा इतिहास आदरणीय भाऊ असतील, त्याचप्रमाणे राजेंद्र घोलप साहेब असतील, गणपतराव बाप्पा असतील आणि गोकुळ शाह असतील, तात्याराम बाप्पा असतील, गुंडेकर काका असतील आणि अनेक मला या पूर्वीची नाव माहीत नाहीत, पण जुन्या लोकांनी या तालुक्याचा वेगळा इतिहास निर्माण केलेला आहे. आणि इंदापूर शहरामध्ये जर पाहिलं तर शाह फॅमिली म्हणलं की प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांचा आदराची भावना त्यांच्या मनामध्ये. भविष्य काळामध्ये राजकारण येईल जाईल, पण आज ज्यावेळेस तसं पाहिजे तर मामा एक 2-3 वर्षापूर्वी गोष्ट काही सांगितली पाहिजे. कारखान्याची निवडणूक होती. कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मला वाटलं की या पक्षापासून या कुटुंबांनी कुठं वेगळं ते काय करू नये, पण त्यांची मानसिकताच नव्हती की बाबा काय करायचं. मी ऍक्च्युली घरी आलो त्यावेळेस शेठजी हयात होते. शेठजी, मुकुंद शेठ, भरत शेठ, आम्ही काही 2-4 जण बसलो. मी त्यांना विनंती केली की शेठ, तुमच्या आणि भाऊंच्या यांची नाळ खूप दिवसापासून आहे. कारखाना शेठजी आणि भाऊंनी उभा केलाय. त्या कारखान्यामध्ये तुमचा हक्क आहे. तुम्ही ते तुमच्या वारवडिलांनी या ठिकाणी कष्ट केलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी असावे अशी विनंती केल्यानंतर मी परत तिकडल्या नेत्यांकडे गेलो. त्यांचं ऐकून घेतलं आणि आमची काही गोष्टी ठरल्या होत्या. मी मध्यस्थी केली, परंतु त्या गोष्टी झाल्या आणि किरकोळ गोष्ट होती. अशी काय मोठी गोष्ट नव्हती की बाबा न द्यायसारखी, पण हट्टच एवढा होता की 6 महिने मागे लागलो तरी दिला नाही. मीच त्यांना हात जोडलं, बाबा तुम्ही जर देत नसताल तर मी शब्दाला पक्का आहे, नाही दिलं तर नाही दिलं तर मी शेठच्या पाठीमागे राहणार. ही मामा वास्तू. आणि मग त्यानंतर आम्ही आलिप्तच होतो आणि खऱ्या अर्थानं आम्ही विधानसभेच्या वेळेस आम्ही प्रवेश केला. त्यांनी मनापासून त्या ठिकाणी साथ दिली आणि या इंदापूर शहरामध्ये चांगलं मतदान घडवण्यासाठी या सर्व त्यांनीच आणि त्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या बरोबरच्या या ठिकाणी मामांना सहकार्य केलं. निवडणूक येत असतात, जात असतात. मागेतल्या 15 दिवसापासून वेगवेगळ्या अफवा. आपण मामा हे 15 दिवसाचं नाही की 2-4 महिन्यापासून चाललेलं कारस्थान आहे. 15 दिवसाचं कारस्थान नाही. कोण म्हणलं 3 जणांचं? हे 2-3 महिन्यापासून चाललेलं आहे. विधानसभेच्या वेळेसच ठरलेला कार्यक्रम आहे. नाही, सगळ्यांना माहित असेल सगळ्यांना. ठीक आहे, ते काय का असं ना, पण एवढी काय अशा कुटुंबाबद्दल चीड मामा या लोकांना का चीड आहे? तिघं एकत्र येत आहेत. अरे असतं ना काहीतरी. आम्ही बी कारखान्याच्या निवडणुका लागल्या 2 पावलं मागे सरतो. कारण आम्ही लगेच नादवून जात नाही की बाबा हे करा ते करा. एवढं सुद्धा गोष्ट समजली नाही की या कुटुंबाचे खूप मोठे उपकार म्हणण्यापेक्षा या तालुक्यावरती उपकार आहेत, त्या शहरावरती उपकार आहेत. मित्रांनो, या शहरातल्या नागरिकाला मला आवाहन करायचंय, या माणसाला मतदान प्रत्येकाने केलंच पाहिजे. त्याची कारण वेगळे आहेत. या शहराचा इतिहास वेगळा आहे. या शहरातला एकही माणूस या कुटुंबाला सोडणार नाही अशी आमची भावना आहे. 100% नाही सोडणार. आणि म्हणून या शहरामध्ये निधी देत असताना मामाने खऱ्या अर्थानं आम्ही जरी मामा पाठीमागे तुम्ही मंत्री झाला त्यावेळी तुम्ही मोकळ्यापणाने या शहराला निधी दिला. आज या शहराची पोपटराव काय पाठीमागे परिस्थिती होती. आज या शहरामध्ये फिरल्यानंतर आता ते एक बायपास झाला.
एक वेगळी आणि त्या एक कॉर्नर आत शिरताना एंट्री झाल्यानंतर खरंच हे शहर कसं असेल असं लोकांना वाटत होतं आणि आपल्याला सुद्धा वाटत होतं. आणि खरं भाभी असतील, मामांनी सहकार्य केलं. भविष्य काळामध्ये सुद्धा या शहरामध्ये विकास करायचा असेल तर शेवटी या तालुक्याचा आमदार कोण आहे? दत्ता मामा. निधी कोण आणू शकतं? आमदारच आणू शकतात का? त्याचे मंत्री बिंत्री जाऊ द्या. या तालुक्यामध्ये काम करण्याचा आज निधी कोणाला आहे? मामाला. उद्या मामा आता तुमचं तुम्ही सांगतो पुढे बी तुम्ही जर राहणार आहे. आता तुम्ही आता 4 वर्ष मला वाटतं तुमचं आहे आणि ह्यांचं 5 वर्ष राहतात. तुम्ही 4 वर्षाच्या काळामध्ये या सगळ्या शहरामध्ये किती निधी देऊ शकताल ही मी सांगू शकत नाही, समोर बसलेली जनताच सांगू शकते. माझी आपल्याला विनंती असेल, भाषण आपल्याला खूप करायचे. निवडणुका उद्यापासून भरायचा शेवटचा दिवस आहे. माझी कार्यकर्त्याला एवढी विनंती करायची, मी इथं बसलेले सर्व ज्यांनी ज्यांनी उमेदवारी मागितली, ज्यांनी ज्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली, मामाकडे कोण आले असतील, आम्हाला कोण भेटले असतील, तुम्ही सगळी तोला मोलाचे कार्यकर्ते आहेत. परंतु नेतृत्वाला निर्णय घेताना कुणाला तरी एकाला उमेदवारी द्यावी लागणार आहे. ठीक आहे, आज आपण थांबलो म्हणून आपण थांबू शकत नाही. उद्या कुठंतरी आपल्याला काम करण्याची संधी मिळणार आहे, ही सुद्धा भावना मनामध्ये राहू द्या. कुणीही नाराज होऊ नका. आम्ही तर सगळ्या माणसाला आम्हाला हवे आहे, सगळ्या माणसाला आम्हाला सगळ्यांना उमेदवारी देऊ वाटते. परंतु जागा मात्र 20, मागणाऱ्याची संख्या 200, 20च माणसाला या ठिकाणी उमेदवारी द्यावी लागणार आहे. आता कोण येईल? दिली का तुम्हाला उमेदवारी? म्हणायचं सोपं आहे, मग तुम्ही का दिली नाही? तुम्ही का दिली नाही? आता म्हणताय दिली का? मग त्यांनी बी बोलवून घ्यायचं होतं आपल्याला, बरोबर आहे का? तर माझी आपल्याला विनंती आहे, कुणी नाराज न होता, शेठ असतील, ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला, ज्यांना भविष्य काळामध्ये मी दादांच्या मामांच्या आपण नेतृत्वाखाली काम करत असताना आपण आगीत न उठून फपुड्यात पडलो अशी कुणाचीही भावना होणार नाही. एवढं पाठपाळ पक्ष म्हणून दादा असतील, पक्ष म्हणून मामा असतील, पक्षाचा अध्यक्ष म्हणून हनुमंत कोकाटे असतील आणि सर्व पदाधिकारी असतील, आम्ही सर्व आपल्याला प्रत्येक ठिकाणी आम्ही मदत करू, पाठीमागे खंबीरपणाने उभा राहू, एवढं या ठिकाणी इंदापूर शहरामध्ये मी येऊन सांगतो. उद्या भविष्यामध्ये 100% आपली सत्ता येणार आहे. त्याच्यामध्ये कुठलीही प्रकारची काय शंका आहे? राहुल काय शंका आहे का? राहुलनं मला म्हणजे संपला विषय. सर्वे झालेले सगळ्याला माहित आहे, सर्वेमध्ये रिपोर्ट काय सगळ्याला माहित आहे. लोकांनी ठरवलंय की भरत शेठच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय पवार साहेबां म्हणजे आदरणीय अजितदादाच्या अजितदादा पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण भरत शेठलाच उमेदवार म्हणून या ठिकाणी लोकांनी अगोदर सुचवलेला आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली, मामाच्या नेतृत्वाखाली जे जे उमेदवार उभा राहिले यांना प्रचंड मतदान करून निवडून देण्याचं या शहरातील लोकांनी ठरवले असल्यामुळं आपण चिंता करण्याची गरज नाही. परंतु आपण ज्या पद्धतीनं गेले 8-10 दिवस झालं उमेदवारीसाठी आपण प्रयत्न करताय, त्याच पद्धतीनं उद्याच्या येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये आपण उमेदवाराला मतदान मागण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करावं, एवढंच या ठिकाणी बोलतो. पुन्हा एकदा ज्यांनी ज्यांनी या पक्षामध्ये प्रवेश केला त्या ठिकाणी हनुमंतराव कोकाटे आमचे गाववाले म्हणून त्यांच्या वतीनं सुद्धा मी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर मी विनंती करतोय महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री, इंदापूर तालुक्याचे कार्यसम्राट, लाडके आमदार नामदार दत्तात्रय मामा भरणे. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपले सर्वांचे सहकारी भरत शेठ शहा आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचा
आज पक्षामध्ये प्रवेश होतोय. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अप्पासाहेबजी जगदाळे, डॉक्टर शशिकांतजी तरंगे, पक्षाचे अध्यक्ष हनुमंताबा कोकाटे, अतुल झगडे, युवकांचे शुभम निंबाळकर, आपल्या शहराचे अध्यक्ष बाळासाहेब ढवळे, बंडू तात्या, आता मी सगळ्यांची नावं घेत, आजी माजी सगळे नगरसेवक, आपल्या नगराध्यक्षा भाभी, सर्वच आमचे पत्रकार, मीडियाचे प्रतिनिधी, तरुण कार्यकर्ते, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं तर रात्री असं ठरलं होतं की कार्यक्रम हॉलमध्ये फक्त आपल्या ज्यांचा प्रवेश आहे फक्त तेवढ्यांनाच फक्त बोलवायचा आणि प्रवेश घ्यायचा. परंतु पक्ष प्रवेशामुळे तुमची सगळ्यांची गर्दी पाहून खरं तर हा प्रवेश आपल्या सर्वांना बाहेर घ्यावा लागला. परंतु बऱ्याच जणांना असं विनाकारण कुणाचं तरी गैरसमज होईल की आम्हाला कसं आजच्या कार्यक्रमाला बोलवलं नाही. मी आपल्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून, पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सर्वांना एकच सांगतो की हा फक्त छोटासा प्रवेश असल्यामुळे आपण सर्वांना कुठं शहरामध्ये आजच्या कार्यक्रमाला बोलवलेलं नव्हतं. त्यामुळे तुम्ही कुणी याबद्दल कुणाचा गैरसमज हा होऊन देऊ नका. हे मी पहिल्यांदा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या इंदापूर तालुक्यातील, इंदापूर शहरातील नागरिकांना ज्यांना आपण सांगितलं नसल्यामुळे ते येऊ शकले नाहीत त्यांना मी सांगू इच्छितो की हा कार्यक्रम फक्त हा छोटा काही कार्यक्रम आपण आयोजित केला होता. आत्ताच अप्पासाहेब असतील, हनुमंत आबा असतील, आपले अध्यक्ष शकीलभाई असतील, आपले नेते भरतशेठ शहा असतील, या सर्व डॉक्टर शशिकांत तरंगे असतील, या सर्वांनी आपली सर्वांची मतं मागितली, मतं मांडली आणि मतं मांडताना त्या सर्वांनी सांगितलं. भरतशेठचं भाषण मी बारकाईने ऐकत होतो. उद्या जर तुम्ही सर्वांनी जर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो पॅनल उद्या डिक्लेअर होणार आहे त्या होणाऱ्या त्या उमेदवारांना जर आपण मतदान केलं, मतदान रूपी जर आशीर्वाद दिला तर या शहरामध्ये भविष्यामध्ये ही मंडळी काय करणार आहेत आणि भविष्यामध्ये या शहराचं नाव कसं उज्ज्वल होईल यासाठी मंडळी प्रयत्न करणार आहेत. त्यांनी आदरणीय अजितदादा पवार साहेबांचा उल्लेख केला, माझा उल्लेख केला. बंधूंनी तर भाभी आपल्या समोर बसलेले आहेत की या शहरामध्ये पाठीमाग आपल्या सर्वांना माहिती आहे की पाठीमागचं इंदापूर शहर आणि आजचं इंदापूर शहर. माझी युवक मित्रांनो एकच विनंती करायची की आपण याची फक्त तुलना करा. अजूनही हे शहर बदललं का नाही, या शहरामध्ये विकास झाला का नाही, आणि ठीक आहे अजूनही काय कामं आपली राहिलेली आहेत, अजूनही विकास आपल्याला या शहरासाठी भविष्यामध्ये करायचा आहे. सहज गंमत सांगतो की भरतशेठ आणि आमचे सगळे व्यापारी बंधूंनी अजितदादा पवार साहेब इथं एकदा आले होते आणि आल्यानंतर सगळ्यांनी एक निवेदन दिलं की आम्हाला तो शिरसोडीचा आणि कुगावचा पूल द्यामयी व्यापाऱ्यांना, जेणेकरून आजची बाजारपेठ आहे ती बाजारपेठ कशी वाढेल यासाठी यांनी फक्त एक निवेदन दिलं. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, इंद्रेश्वराच्या साक्षीनं सांगतो, या भारतातलं निवेदन दिल्यानंतर इतका फास्ट पूल मंजूर होणारं भारतातलं हे इंदापूरचं पहिलं उदाहरण आहे. यासाठी खूप मोठा पाठपुरावा करावा लागतो. कुठली गोष्ट काय जादूची कांडी नसते रे बाबांनो. यासाठी बाबांनो खूप प्रयत्न आपण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी हा केलेला आहे. भरतशेठनी खूप मोठा पाठपुरावा या कामी केलेला आहे. ताईन भाभींनी किंवा त्यांच्या सगळ्या इथं नगरसेवक सगळे आजी माझी बसलेले आहेत, त्या सगळ्या नगरसेवकांचं पण यात मोठं खूप श्रेय आहे. या नगरसेवकांनी पण त्यामध्ये खूप काही केले. उदाहरण द्यायचा उद्देश नाही. एक पूल झाल्यानंतर मगाशी मला वाटतं भरतशेट्टी कोणी सांगितलं बाबा नाही इंदापूरची बाजारपेठ आपण करमाळ्याचा भाग बघतो, त्या भागातला तो भाग बघतो, कुगावचा भाग बघतो, हा सगळा इंदापूर तालुक्याला जोडला जाणार आहे. त्यामुळे आज जी बाजारपेठ आहे, आज जे आपलं मार्केट आहे, हे मार्केट आज जे आहे त्याच्यापेक्षा येणाऱ्या 2 वर्षानंतर हे मार्केट हे 5 पट वाढणार आहे. त्यामध्ये काय इथं माझा गरीब एखादा कारागीर असेल, माझा गरीब चर्मकार समाजाचा एखादा कारागीर असेल,
माझा नाभिक समाजाचा एखादं दुकान असेल, व्यापाराचं दुकान असेल, आरोग्याचं असेल, मी सगळंच हॉटेल असेल, हे प्रत्येक व्यवसायामध्ये त्यामध्ये खूप मोठा बदल हा माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये होणार आहे. हो, इंदापूर शहर बदलतंय. भाभी नगराध्यक्ष होते आमचे सगळे, इथं नगरसेवक, इथं सगळे आजी माझे नगरसेवक पण इथं सगळे बसलेले. आज स्वच्छतेच्या बाबतीमध्ये इंदापूरला पुरस्कार मिळतोय. ठीक आहे बाबू, मी तुम्हाला सांगतो ही काही सोपी गोष्ट नाहीये. यासाठी खूप कष्ट इथं या सर्वच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व आमच्या नगरसेवकांनी पण त्यामध्ये साथ दिली. त्यामुळे हे काम आपण भविष्यामध्ये इंदापूरमध्ये करू शकलो. आणि आपल्याला अजून इंदापूरसाठी खूप काही गोष्टी करायच्या आहेत. इंदापूरसाठी खूप काही गोष्टी करण्यासाठी, आपल्या शहराचा विकास करण्यासाठी अजितदादा पवार साहेबांसारखा एक प्रबळ नेता आज आम्ही इथं महायुतीमध्ये काम करतोय. राज्याचे मुख्यमंत्री असतील, आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, या सर्वांच्या माध्यमातून निश्चित प्रकारे भविष्यामध्ये माझ्या इंदापूर शहरासाठी जो काही अधिकचा निधी देण्याचा प्रयत्न आपण बंधूंनो करणार आहे. मी आज काही गोष्टी तुम्हाला सगळ्यांना सांगणार नाही, परंतु आपल्याला शहरामध्ये भविष्यामध्ये आपण जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उद्याचं जे आपले उमेदवार आहे त्यांना जर आपण साथ दिली, आपण जर त्यांना सहकार्य केलं, मतदान रूपी जर आशीर्वाद दिला, तर निश्चित प्रकारे या शहराचा चेहरा हा निश्चित प्रकारे भविष्यामध्ये बदलणार आहे. यासाठी आपण सर्वांनी या सर्वांना साथ द्यावी. आणि मी तुम्हाला एवढं सांगतो की कदाचित आम्ही प्रचार सभा, भाषण वगैरे शकील आपल्याला ते जास्त आपल्याला त्याच्यावरती न करता माझी सगळ्या उमेदवारांना एकच विनंती करायची की तुम्ही प्रत्येकाच्या घरोघरी जा, घरोघरी राष्ट्रवादी पक्षाला मत का देणं गरजेचं आहे हे पटवून द्या, लोकांना समजून सांगा. निश्चित प्रकारे लोकांना आपला विचार जर पटला आणि आपल्याला इंदापूरमध्ये आपण जर आपल्याला त्यांना मत दिल्यानंतर आपल्या इंदापूरची प्रगती होणार असते, आपल्या शहराची, आपल्या गल्लीची, आपल्या वार्डची जर प्रगती होणार असेल तर लोक खूप हुशार असतात. त्यामुळे निश्चित प्रकारे बंधूंनो मी तुम्हाला एकच सांगतो की आपण सर्वांनी भरत शेठ सारखा एक चांगला एक व्यक्ती तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. आज कैलासवासी त्यांच्या घराचा इतिहास हा वेगळा आहे. आज मी कैलासवासी गोकुळदास शेठ पासून भरत शेठचे वडील असतील, त्यांचे सगळं कुटुंब असेल आणि त्यांचे आजोबा, त्यांना खूप इतिहास या शहरासाठी या कुटुंबाने खूप काही गोष्टी केलेल्या आहेत. असे अनेक उदाहरण मी निश्चित अनेक शहरासाठी अनेक कुटुंबाने मी आमच्या गणपतदास शहापासून ते सगळेच मी म्हणतो हे बाकीच्या आमच्या गुंडेकर काकांपासून अनेक, आता मी कोथमिरे मी आता नाव घेतल्यानंतर वाघमारे सगळेच म्हणजे या शहरामध्ये मी सगळ्या वेळ असल्यामुळे मी सगळ्यांची नावं घेत नाही, सगळ्यांनीच खूप मोठं सहकार्य या शहराच्या विकासामध्ये लागलेलं आहे. कैलासवासी शंकरराव भाऊ पाटलांची पण आठवण निश्चित प्रकारे आज आल्याशिवाय आपल्या सर्वांना राहत नाही. गोलब साहेब सुद्धा या कुटुंबावरती प्रेम करायचे, गणपतराव पाटील असतील, कैलासवासी, जे नेते या तालुक्याला लाभले, या सर्वांनी निश्चित प्रकारे या कुटुंबाला या सर्वांनी सहकार्य केलं आणि या कुटुंबाने पण सर्वांना सहकार्याची भूमिका राहिली. खूप मोठा त्याग या शहरासाठी करण्याचा प्रयत्न या कुटुंबाने केलेला आहे. पण निश्चित प्रकारे नगराध्यक्ष म्हणून आपण त्यांना उमेदवारी राष्ट्रवादी पक्षातर्फे दिलेली आहे. निश्चित प्रकारे आपण मला आपल्या सगळ्यांना एक आव्हान करायचंय की एक चांगला उमेदवार आपल्या सर्वांना मिळाल्यामुळं आपण सर्वांनी त्याने जी त्यांची टीम आहे 20 लोकांची, त्या सर्व 20 नगरसेवकांना उद्याच्या मतदाना दिवशी 2 तारखेला एक चांगल्या प्रकारचं आपण सर्वांनी मतदान, आपण सर्वांनी या शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी, आपल्या सर्वांच्यासाठी एक शहर, सुंदर शहर, स्वच्छ शहर, एक चांगलंही करण्यासाठी आपण सर्वांनी जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे पॅनल आहे, जे चिन्ह आहे घड्याळ, या घड्याळाला मतदान करण्यासाठी आपण सर्वांनी सर्व जनतेला आपापल्या वार्डामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक घरामध्ये एकही घर आपण शिल्लक न ठेवता त्या प्रत्येक घरामध्ये जाऊन एक राष्ट्रवादी पक्षाचा प्रचार आपण सर्वांनी करावा. आणि आपण मला हे तर उमेदवार करतीलच, पण आपण सर्वांनी आज विशेषतः तरुणांची संख्या जास्त आहे, विशेषतः मला तरुणांना मागच्या सगळ्या सांगायचंय की आपण निश्चित प्रकारे उद्याच्या शेवटी तरुणाची शक्ती ही खूप मोठी असते आणि आज तुम्ही सगळे तरुण आज इथं दिसताय. त्यामुळे उद्या आपण सर्वांनी 2 तारखेला आणि भरत शेठच्या जी टीम खालची जी 20 उमेदवार आहेत त्या सर्वांना एक चांगल्या प्रकारचं मतदान करावं ही आपल्या सर्वांना विनंती करतो. अधिक न बोलता, कारण का कार्यक्रम छोटा होता, परंतु कार्यक्रम ठीक आहे मोठा घेतला.
परत नंतर आपण मला वाटतं आता आपलं नियोजन सगळ्यांना केलं जाईल, व्यवस्थित सगळ्यांना बोलवलं जाईल आणि परत एकदा जे परत आणि कुणी म्हणतील आम्हाला कसं सांगितलं नाही, हा कार्यक्रम छोटा असल्यामुळे तात्या तुम्ही सगळ्यांना सांगा. मी मुद्दाहून हा पॉईंट मुद्दाहून मी का घेतोय की परत कोणाचा तरी गैरसमज होईल. हा छोटासा कार्यक्रम फक्त पक्ष प्रवेशापुरता कार्यक्रम होता आणि त्यांच्याबरोबर आपले काही ठराविक लोक सगळेजण खरं तर इथं आली. मला वाटतं बऱ्याच वेळेस बघतोय आमचे विठ्ठलराव अण्णा कोकाटे समोर पाठीमागे दिसतंय, म्हणलं लांबून काय दिसतं, म्हणलं नक्की आमचे विठ्ठलराव दिसतंय कारण का ते खडकपुरा जुना तात्यांचं बंडू तात्या आणि विठ्ठलराव कोकाट्यांचं नातं वेगळं होतं. मला वाटतं समोर आज ते दिसले म्हणून म्हणलं मग सर मी विचारलं कोण आहे, लांबून दिसतं ना, परत नंतर केलं नाही म्हणजे कोकाटे पाहून दिसतात. बरोबर आज सगळेच जण तुम्ही आज या कार्यक्रमासाठी आता सगळेच मला वाटतं आमच्या ग्रामीण भागातले भाऊ आबा मोरे वकील साहेब, सभापती, व्हाईस चेअरमन, आता गवळीसाठी सगळ्यांची नावं मुद्दाम पाटील साहेब घेत नाही, तेव्हा आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि सगळे नगरसेवक आजी माझी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि या नवीन या सगळ्या टीमला ज्यांनी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्या सर्वांचं राष्ट्रवादी पक्षामध्ये अध्यक्षांनी आप्पासाहेबांनी स्वागत केलेच आहे, पण आम्हीही स्वागत करतो आणि निश्चित प्रकारे मी त्यांना एवढं सांगतो की आपण सर्वजण मिळून जे करायचंय, एकटा माणूस कुठल्याही गोष्ट करू शकत नाही, आपण जे करायचंय ते सर्वजण मिळून एक चांगलं काम या शहरासाठी करू आणि हे शहर भविष्यामध्ये एक चांगलं त्या शहराचं नावलौकिक कसं आम्ही म्हणणार नाही की आपण लगेच सिंगापूर वगैरे, पण या शहरामध्ये एक चांगलं विजन या शहरासाठी जे काही करता येईल, स्वच्छ पाणी पासून ज्या सगळ्या गोष्टी ज्या करणं गरजेचं आहे त्या करण्याचा प्रयत्न भविष्य काळामध्ये निश्चित प्रकारे केले जाईल. पण त्यासाठी मला सर्व इंदापूर तालुक्यातील नागरिकांना एक आव्हान आहे की आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना बळकट आणि त्यांच्या 20 उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा हे आपल्याला आव्हान करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.